नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आज पाहूया आपण बी फार्मसीचा फॉर्म कसा भरायचा आहे. त्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा व नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला असेच मी नवीन व्हिडिओ केल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. चला तर मग आता आपण वेबसाईटवर जाऊया. पहिल्यांदा तुम्हाला MST-CET असे क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर CETच्या ऑफिशियल वेबसाईटवर नेण्यात येईल. त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन प्रोसेसवर क्लिक केल्याच्यानंतर CETच्या बी फार्मसी लिंकवर क्लिक करायचे आहे. बी फार्मसीच्या लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर नवीन टॅबवर नेण्यात येईल. त्या ठिकाणी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या टॅब बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर 2024ला CET दिलेली आहे त्याचा तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर व इतर डिटेल्स भरून त्याचा डाटा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवर नेण्यात येईल. त्या ठिकाणी तुमचं नाव, वडिलाचं नाव, आईचं नाव, तुमचा डेट ऑफ बर्थ, तुमचं रिलिजन वगैरे सगळं माहिती, ॲड्रेस वगैरे, मोबाईल नंबर, ईमेल ID ही सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावर OTP येईल. त्याच्यानंतर तुमचा युजर ID तयार होईल. जो पासवर्ड ठेवला आहे तो लॉगिन ID पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप Aवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा होम युनिव्हर्सिटी डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्स त्या ठिकाणी भरावी लागते. होम युनिव्हर्सिटी डिटेल्सच्या टॅबमध्ये तुम्हाला पहिल्यांदा प्रमाणपत्र टाईप, डोमासाईल वगैरे जे आहे ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची 10वी 12वी ज्या जिल्ह्यात झाली आहे तो जिल्हा निवडावा लागतो. त्यानुसार तुमचा होम युनिव्हर्सिटी येत असतो. हे झाल्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स भरावे लागेल. जसे की तुमचे अपंग आहे का, त्याच्यानंतर ॲन्युअल इन्कम काय आहे, तुम्हाला TFWSमधून फॉर्म भरायचा आहे का, तुम्ही अनाथ आहात का व त्याचबरोबर तुम्ही मुस्लिम कॅटेगरीमध्ये आहात का हे टाकल्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट टॅबवर, क्वालिफिकेशन टॅबवर नेण्यात येईल. त्या ठिकाणी तुमची 10वीची डिटेल्स त्याचबरोबर 12वीची डिटेल्स ही व्यवस्थित भरून घ्यायची आहे. जर 2024मध्ये 12वी झाली असेल तर तुमचे मार्क्स वगैरे ॲटोमॅटिक फेच केले जातील. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. ह्या डिटेल्स भरल्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पुढील नीट 2024 त्याच्यानंतर तुमची प्रोसेस केल्याच्यानंतर तुम्हाला नीट 2024ची डिटेल या ठिकाणी विचारण्यात येईल. त्यामध्ये तुम्ही नीटची परीक्षा दिली असेल तर त्याला येस करायचे आहे, अन्यथा नो करून सेव्ह अँड प्रोसीड करायचे आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला तुमचा व्हाईट बॅकग्राऊंड असलेला एक पासपोर्ट फोटो व व्हाईट बॅकग्राऊंडवर एका पेजवर एका सिग्नेचर करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड असलेला फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे व त्यानंतर सिग्नेचर पण या ठिकाणी अपलोड करायचे आहे. सिग्नेचर व फोटो व्यवस्थित क्लिअर असली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे त्यानुसार तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी कंप्लीट होईल. याच्यानंतर तुम्ही प्रिंट ऑप्शनवर क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट काढू शकता व तो फॉर्म आपण व्यवस्थित ॲडमिशन प्रोसेससाठी जपून ठेवायचा आहे. थँक्यू.